नमस्कार मंडळी, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. आजचा एक फुल डे ब्लॉग आहे. लोकांना वाटतं एम-आर जॉब म्हणजे इझी आणि लय भारी असतो, पण दिसतं तसं नसतं भावांनो. चला तर मग आज दाखवतो तुम्हाला माझं फुल डे फील्ड वर्किंग. माझ्या कामाची सुरुवात होते डेली प्लॅनिंगने. आजचा प्लॅन लिहिला आणि तो दिला ग्रुपवरती पोस्ट करून. तिथून मग निघालो बॅग भरायला. आजच्या प्लॅननुसार सॅम्पल घेतले, मग लागणारे रिमाइंडर कार्ड चेक केले. बॅग भरून निघालो पार्किंगकडे. पार्किंगमध्ये आपली मैना वाटच बघत होती. तिला घेतलं पुसून, मस्त चकाचक केली आणि निघालो फील्डवर. एक एम-आरसाठी त्याची गाडी म्हणजे गर्लफ्रेंड आणि बायकोपेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट असते. गाडी केली चालू, चष्मा घालून मारली थोडी स्टाईल. साथ मग आपलं एनर्जी ड्रिंक घ्यावा, असा विचार केला. बाई, फील्ड वर्क करणाऱ्यांसाठी चाय खूप इम्पॉर्टंट असतो. मग तेवढ्यात चाय घेतला आणि मग तेवढ्यात गाडी बोलली, "मालक, मला पण माझं एनर्जी ड्रिंक पाहिजे." मग काय, तिला तिचं औषध पाजलं आणि निघालो पहिल्या कॉलसाठी. फील्डवर जाताच घातली टाय आणि काढला फोटो. फोटो दिला ग्रुपवरती पोस्ट करून. कॉलसाठी थोडा वेटिंग होता. मग वेटिंग करून कॉल घेतला करून आणि तिथून गेलो नेक्स्ट कॉलसाठी. मग तिथे पण काही जास्त वेटिंग नसल्यामुळे तो पण थोडंसं वेट करून कॉल घेतला करून आणि लगेच तिथेच दुसरा कॉल होता. तो पण कॉल केला आणि गेलो नेक्स्ट कॉलसाठी. गाडी लावली पार्किंगमध्ये आणि गेलो मेडिकलवरती. तिथं थंड हवेला डॉगेशभाई मस्त आराम करत होते. त्यांना घेतला ब्लॉगमध्ये. मेडिकलमध्ये जाऊन RCPA केला आणि गेलो कॉलसाठी. वर जाताच दिसले आपल्या देशाची आन-बान शान मस्त दिमाखात फडकत होती. मग त्याचा काढला स्नॅप आणि गेलो क्लिनिकमध्ये. वेटिंग तिथे काही नव्हती, त्यामुळे कॉल केला पटकन आणि सॅम्पल ड्रॉप केले आणि आलो खाली. तर खाली येताच बघितलं तर दुसरे डॉगेश भाई मस्त आराम करत होते. ते म्हणले, "तू फिर माझ्यासारखं, मी करतो मस्त आराम." तिथंच दिसलं मोबाईलचं एक शॉपी. मग आपल्याला घ्यायचं होतं मोबाईलसाठी कवर. मग भाईला म्हणलं, "मोबाईलसाठी कवर दाखव." तेवढ्यात तेवढ्यात आपण घेतला आपला स्नॅप काढून आरशामध्ये. मग कव्हर घेतलं मोबाईलसाठी आणि गेलो नेक्स्ट कॉलसाठी. तिथं होतं थोडंसं वेटिंग. मग वेटिंग करून घेतला तो कॉल करून आणि निघालो पुढल्या जर्नीसाठी. बाई, एवढा उन्हाळा चालू आहे आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढं थंडगार वातावरण म्हणजे जन्नतच. तर आपली मैना केली पार्क आणि आलो कॉल करून. मग राहिले होते 3 ते 4 कॉल. तर निघालो पुढल्या प्रवासासाठी. मग गेलो बाकीचे राहिलेले 4 पैकी 3 कॉल भेटले. आणि नंतर आठवलं आपल्याला, की स्टॉकिस्टकडे स्टॉक घेण्यासाठी जायचं आहे. तर मग काय, मग गेलो तिथनं स्टॉकिस्टकडे. स्टॉकिस्ट म्हणले, "मी जेवण करतोय, 4च्या नंतर ये." मग तेवढ्यात बॉडी म्हणली, "मालक, भूक लागली आहे." मग काय, गेलो स्टॉकिस्टच्या शेजारच्या हॉटेलमध्ये. मग काय बघायचं म्हणून फक्त मेनू कार्ड बघितला आणि केला आपल्या आवडीचा आलू पराठा ऑर्डर. मग जेवण वगैरे करून घेतलं. तोपर्यंत स्टॉकिस्टचं जेवण झालं होतं. त्यांच्याकडनं घेतला स्टॉक. स्टॉक घेऊन ठेवला गाडीवरती आणि विचार केला, हा घेऊन कसा जाऊ. मग बॅग घेतली पाठीवरती, बॉक्स ठेवला समोर आणि निघालो आपल्या शेवटच्या कॉलसाठी. जात जात रस्त्याने आपल्याला सागर भाऊ भेटला. तो पण स्टॉकिस्टकडून स्टॉक घेऊन जात होता. हे आमचं स्ट्रगल. आणि भाई, हे कोण लोक आहेत एवढ्या उन्हात पण बिनकामी फिरतात. जाऊ द्या, चालायचं ज्याची त्याची इच्छा. सागर भाऊला म्हणलं बाय आणि गेलो शेवटच्या कॉलला. इथे केला शेवटचा कॉल. तर मंडळी, हा होता आपला आजच्या दिवसभराचा स्ट्रगल. कसा वाटला ब्लॉग? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.